अच्छा, तुम्ही किती वर्ष या बाजारात असे येत आहे? म्हातारं झालोय मग काळकेच झाले तरी किती वर्ष? तरी 40च्या जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत करतोय आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता जी व्हिडिओ तुम्ही बघणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 40 वर्ष पाचलच्या बाजारामध्ये आपले दुकान टाकणारी आजी दिसणार आहे. त्याच पद्धतीने गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सजलेला पाचलचा बाजार आणि त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण कळणार आहे की जे स्थानिक कोकणवासी आहेत त्यांना ज्या गाड्या सगळ्या मुंबईला पाठवल्या त्यांचं होणारं थोडंफार प्रमाणात नुकसान ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग. पाचल गाडीने पाचका केला सगळ्यांचा. पाचल गाडी गेली मुंबईला, त्यामुळे आता ह्याच गाडीने जायला लागते सगळ्यांना. पाचल गाडी बंद असल्यामुळे रत्नागिरी गाडीमध्ये सगळे भरलेले. ते बघा एवढी माणसं उतरली. आजी आता कसं वाटतं? आजी पाचल गाडी आली नाही, काय सांगाल? काय सांगूया. आज एवढा बाजार असून पण पाचल गाडी येत नाही, मग काय वाटतं असं? हे बघा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते. तर पाचल गाडी काय आली नाही, कॅन्सल झाली, त्यामुळे एवढी सगळी गर्दी रिंगणातच येऊन थांबली. हे बघा व्हिडिओ. हा, एक बाजार आहे त्याच दिवशी गाडी गायब, त्यामुळे या पाचलची बाजारपेठ जी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सजली आहे. बघा बाजारात लाईटी आलेत, लाईटी वगैरे, मुखवटे वगैरे पण आलेत, फुलं वगैरे सगळं सामान आलं गणपतीचं. कारण गणपती बाप्पाच्या आगमनाला फक्त 3च दिवस उरले. आज माणसांची गर्दी खूप असणार, पण एस टीने टांग दिल्यामुळे थोडीशी कमी आहे गर्दी. आज एस टीच नाही आले आज पाचलचा बाजार आणि गणपतीच्या पूर्वीचा शेवटचा बाजार, त्यामुळे गर्दी खूप असते. ते गणपतीचे बाहेर पडदे दिसत आहेत. दरवेळेला पाचलचा बाजार बुधवारचा असतो. पाचलचा बाजार बुधवारचा असतो, परंतु या बुधवारी गणपती बाप्पाचं आगमन आहे, त्यामुळे यावेळेला बाजार रविवारी आहे. तर विकाची गर्दी साखरमाने मुंबईला येत आहे. या माणसाला ओळखतं काय कमेंट करून सांगा. हा पाचलमध्ये फिरतोय, भेटला तर नक्की कमेंट करा. आता सुरुवात झाली, आता पुढे बाजारात झाली. आता बाजाराला सुरुवात झाली. पप्पा आलेत भाजी घ्यायला. माझं मेन काम व्हिडिओ बनवण्यासाठी आलोय आपला, आणि हा पिशव्या घ्यायच्या नंतरला. एस टीने पहिली तर टांग दिलेली आहे. गर्दी तशी एवढीशी दिसत नाहीये, बहुतेक सगळे आत गेले हवेत. आम्ही
बाजार खाली आहे, कोण नाही आज बाजारात. हा बाजारात कोण नाही, बहुतेक जास्त जणांना माहित नाही वाटतं. बटर वगैरे आहेत. दुकानात चप्पल दाखव थोडं, चपला आहेत अशा 100ला 2 घ्या, 100ला 2 घ्या, 100ला 2 पाय पुसणे. आत्ता बाजार सुरू झाला. इथपासून सगळा पुढे बाजारच आहे. पावसाने थोडीशी उघडीक दिलेली आहे. ढग भरलेत काळे काळे, पण येईल असं वाटत नाही पाऊस. आता इथून बाजार सुरू झालाय. इथं फळं आहेत, इकडे पण फळं आहेत. फळांनी पाचलची बाजार भरली आहे गणपती बाप्पाचं स्वागत आणि आरतीला येणाऱ्या कशी किलो. इथं आजची लाडू देत आहे. गर्दी आहे पण एवढीही नाही, नॉर्मल आहे. बघा इकडे डाळिंब आहे. इथे आता बाजार सुरू झाला. हे वाट्या भाजी, हे बघा सगळी भाज्याच भाज्या. दोन बाजूला भाजी, जिकडे पाहिजे तिकडून भाजी घ्या. बघा भाज्या. बघा इथे कुरंगातले माणसं. या माणसाला जरा कमेंट मध्ये सांगा या माणसाचं नाव. तो बघा, तो बघा. इकडे पण भाज्या आहेत, तिकडे जाऊया आता. हे बघा गणपतीसाठी भांडी गर्दी आहे. काका, बाकीच्या वेळेचा बुधवार आणि आजच्या रविवारामध्ये काय फरक वाटतोय बाजारामध्ये? पब्लिक वर आहे, म्हणजे आज जास्त गर्दी वाटते का की इतर वेळेसारखी आहे? कमी आहे. कमी आहे म्हणजे लोकांना माहित नाही वाटतं रविवारचा आज, तर त्यांना पण गर्दीमध्ये थोडासा फरक वाटतोय. त्यात आज 11ची जी गाडी 7ची गाडी होती पाचल झरी, ती गाडी रद्द झाली. त्याचा देखील फटका या बाजारावरती बसलाय. पाचल गाडी जर आली असती तर कदाचित हे दृश्य वेगळं असलं असतं, कारण पाचलवरून झरियेवर ते पाचलपर्यंत सर्व याच गाडीने येतात. तरी पण बऱ्यापैकी गर्दी दिसते आपल्याला इथे. जसं जमेल तसं गिऱ्हाईक आले पाचलच्या बाजारासाठी खास. दोन्ही बाजूला इथे पण अशा भाज्या सर्व फळभाज्या फळ आहे तिकडे. भाज्या नाही, सॉरी माफ करा. इथे मिरच्या, कारली वगैरे
किती पण काकडी वगैरे कोशिंबीर कोशिंबीर पाहिजे असेल तर करायची असेल तर बाकी हे सुट्टे. इथं सर्व फळं आहेत आणि असा होता पाचलचा बाजार. आता बाहेरून पण दाखवूया कसली कसली दुकानं सजल्यात ते गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. इथं आजी खडखडे लाडवानी देत आहे. चांगला कॅमेरा काढ. हा हा. हा? आजी काय कसं कसं देताय तुम्ही दर काय या लाडवांचे? हे 20 वाले आहेत, हे 60 वाले आहेत. अच्छा, तुम्ही किती वर्ष या बाजारात असे येत आहे? म्हातारं झालोय मग काळकेच झाले. तरी किती वर्ष? तरी 40च्या पुढं. एवढे वर्ष? हा मग लहानपणापासून धंदा करतोय. लहानपणापासून या हा. धंद्यामध्ये आजींचं वय झालं तरी पण येत आहेत. हा, 60 वर्ष होऊन गेली. 65. चांगली गोष्ट आहे. तर इकडे पाचगलच्या बाजाराला नक्की या आजींच्या दुकानाला. कुठं नाही हा आम्हाला तिकीट हा. काय मिळालं? पाचलच्या बाजारात आलात की आजींकडे नक्कीच या. पाचच्या बाळा कायमच असतो मी. हा, सौंदर्य पाचड. सौंदर्यमध्ये असेल तरी पण आजींना नक्की भेट द्या. हा असं सर्व सामान आहे आजीकडे. चांगला भरपूर कॅमेरा काढ. हा हा. आजींसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब महिन्यात करा. पैसे पाठव. हा हा हा. काय हा, हा. हा धंदा बंद कर तुम्ही. आजी पण ब्लॉगर बनणार आहेत. ते फळ आहे. कशी पाहिजे तसे दादा कुठून आला तू? लांजेत ना आलोय बाबा. गांजातून. हे जवळचे आहेत. आणि हा माल कुठून आणला? हा नंतर पण कोल्हापूर, सांगली, मुंबई. कोल्हापूर, सांगली, मुंबई करून. आणत असतील हे मुंबईवरून. आपल्याला काय माहिती. हाय हाय हे इथं बटर आहेत. बटर टोस्ट. इथं डाळी बिळी सगळ्या. वहिनी या 10 रुपये कमी. वहिनी 10 रुपये. ते फुलं आहे म्हणजे डेकोरेशनचं सामान सगळं. लाडू वगैरे. नंतर घेऊन येऊ. कोण? युट्यूब गाड्या बंद केल्यात ऐन बाजाराच्या वेळेलाच. त्यामुळे इथे जेवढे सगळे बसतात तेवढे सगळे गाडीची वाट बघत होती पण गाड्याच बंद झाल्यात. त्यामुळे आता एवढ्या सगळ्यांनी जायचं कसं?